नमस्कार, साई संतोषी किचन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मसूरची भाजी। चला तर आपल्याला मसूरची भाजी करायची आहे। तर मी एक छोटी वाटीभर मसूर भिजत घातला होता आणि तो स्वच्छ धुवून आणि काढून घेतलेला आहे। आता मसूरच्या भाजीला लागणारे साहित्य बघूया। एक कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो चिरलेला आहे, गरम मसाला आहे, हा काळा तिखट गरम मसाला, लाल तिखट, हळद, अद्रक लसूणची पेस्ट घेतली, थोडीशी कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर, चवीसाठी मीठ आणि थोडंसं सुकं खोबरं किसून घेतलेले आहे, छोट्या वाटीभर घेतलेले आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर। तर याचं आपल्याला वाटप करून घ्यायचे। चला तर आता मी गॅसवर कढई ठेवली, आता गॅस चालू करते। आता मी 2 मोठे चमचे तेल घेतलेले, आता हे तेल कढईमध्ये टाकून घेणार आहे आणि मिक्सर मध्ये मी हा मसाला दळून घेतलेला आहे, आपला खोबरं आणि हिरवी मिरची कोथिंबीर। आता तेल गरम झालं का आपण फोडणी करून घेऊ। पहिले कढीपत्त्याचे पानं टाकू, पहिले कांदा घेतलेला, आपला कांदा पण टाकून घेऊ आपण। कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत तेलात परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा झाकून देते मी 1 ते 2 मिनिटांसाठी। चला तर आपले 2 मिनिटं झालेले आहेत। आता कांदा पण आपला चांगला परतवला गेला आहे तेलामध्ये। आता ही थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला टाकायची। अद्रक लसूणची पेस्ट पण आपल्याला तेलात थोडीशी परतून घ्यायची पहिले। आता अद्रक लसूणची पेस्ट पण चांगली परतवली गेली आहे। आता आपण हा मसाला दळलाय ना, आता हा मसाला पण आपल्याला याच्यात तेलात परतून घ्यायचा आहे, कारण की आपण कच्चंच खोबऱ्याचं किस टाकलेला आहे आणि तो दळलेला आहे। आता याला 1 ते 2 मिनिटं आता तेलामध्ये चांगलं परतून घेऊ आपण। थोडंसं चिमूटभर मीठ टाकते मी त्याला। अजून मधून फक्त त्याला असं सारखं हलवत राहायचं, म्हणजे कसं खाली तळाला चिटकायला नको मसाला। आता 2 ते 3 मिनिटं आता हे चांगलं परतून झालेलं आहे। आता एक टोमॅटो घेतलेला आहे ना, टोमॅटो पण आपण याच्यात टाकून घ्यायचं आपल्याला। आणि टोमॅटो पण आपल्याला लवकर शिजला जावा म्हणून मी 1 मिनिटासाठी झाकण ठेवून देते। तर 1 मिनिट झालेले आहे, आता आपला टोमॅटो पण त्याच्यात शिजला गेला असेल। आता त्याच्यात आपण हळद टाकून घेऊ आणि हे लाल तिखट घेतलेले ना, लाल तिखट टाकून घ्यायचं आपल्याला। घेतलेले आपले मसाल्याचं पाणी ना, ते पाणी पण आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचंय। आता मी लाल तिखट टाकलेले आहे। आता हा मसूर आपला फक्त मी भिजून आणि पाणी काढून घेतलेले आहे। आता मी याच्यात डायरेक्ट टाकणार आहे, कारण की मसूर हा लवकर शिजतो, त्याच्यामुळे मी डायरेक्ट शिजवणार आहे याच्यात। आता ही पूर्ण मसाला त्याच्यामध्ये मिक्स करून घेते। त्याच्यात पुन्हा थोडंसं मी किंचित पाणी टाकणार आहे। आता हे 4 ते 5 मिनिटांसाठी मी झाकून देते मसूर शिजायला। तर आता 5 मिनिटं झालेली आहेत, आपण झाकण काढून बघू। ते बघा, आता छान त्याला तरंग पण आलेली आहे आणि आपला हा मसूर पण चांगला शिजत आलेला आहे। आता आपल्याला त्याच्यात थोडासा आता हा गरम मसाला आहे, गरम मसाला पण टाकायचा आहे आणि हे काळा मसाला घेतलेला आहे, हा चमचाभरच टाकणार आहे, कारण की आपण आधी पण लाल तिखट टाकलेली आणि हिरवी मिरची पण दळलेली आहे। आता मी थोडंसं कांदा तळत होतो त्यावेळेस मी थोडंसं मीठ घातलं होतं। आता आपल्याला याच्यात चवीनुसार, आपल्या चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचे। आणि जर तुम्ही तिखट खात असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवू शकतात। आता याला पुन्हा आता थोडंसं मी गरम पाणी केलेलं आहे, कारण की आता आपण गार पाणी टाकलं तर आपला हा मसूर शिजणार नाही, तर मी थोडंसं गरम पाणी केलेलं आहे। आता थोडंसं आपल्याला याच्यात पाणी घालायचे, साधारण 1 छोटा ग्लासभर मी पाणी घातले। आता पुन्हा आपल्याला
5 मिनिटासाठी पुन्हा झाकून द्यायचं आहे, म्हणजे आपला मसूर खाण्यासाठी तयार होईल. तर आपले 5 मिनिटं झाले आहेत. आता आपला मसूर पण शिजला आहे. आता हे बघा, अशा प्रकारे आपण मसूरची भाजी करून बघायची. आता गरम पण आहे ते, पण आपला मसूर खाण्यासाठी तयार झालाय बघा. छान शिजला गेलाय, पूर्ण मसूर असा मॅश होतोय. आणि अशा प्रकारे ही मसूरची भाजी तुम्ही पण करून बघा. भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खायला खूप छान लागते. आता ही राहिलेली कोथिंबीर पण आपण याच्यात टाकून घेऊ. आता मी गॅसचं बटन बंद करते. आपली भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे. चला तर मग आपली मसूरची भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे. तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा. धन्यवाद.